जबाबदार व्यक्तींनी बेजबाबदार वक्तव्य करणं चुकीचं आहे आणि त्यामुळे पक्षाने जो निर्णय घेतलाय आणि आदेशाप्रमाणे जे तिकीट वाटप झालेलं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे रिझल्ट नंतर उहापोह होतो, त्यावर प्रत्येकाने विचार करणं आवश्यक आहे. परंतु याचं हे चुकलं त्याचं हे चुकलं अशा बाबतीमध्ये वरिष्ठांनी आपसामध्ये किंवा मीडियाच्या माध्यमातून वक्तव्य करणं चुकीचं आहे. हे बघा, कल्याण पश्चिमचा जिल्हा प्रमुख मी आहे आणि कुठल्याही पद्धतीचा आम्हाला विश्वासात न घेता काही निर्णय घेतले गेले. यामधले बहुतेक जे नगरसेवक निवडून आले, उबाटामधले असतील कुठले असतील, हे आमच्या संपर्कात होते आणि ते आमच्याकडे सातत्याने तिकीट मागत होते. असेच नगरसेवक आता निवडून आलेले आहेत. पक्षश्रेष्ठीने जर मला त्यावेळी सांगितलं, आता 41 वर्ष कल्याण पश्चिमचा मी पदाधिकारी आहे आणि तरी सुद्धा मला विश्वासात न घेता काही तिकीट वाटप झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या पद्धतीचं कल्याण पश्चिमला आम्हाला बसलाय. आमचे 9 नगरसेवक या ठिकाणी पडलेले आहेत. या 9 नगरसेवकांपैकी कमीत कमी 7 नगरसेवक तरी आरामशीर पद्धतीने निवडून येऊ शकत होते आणि जर ते निवडून आले असते तर आम्हाला कोणाकडेही दरवाजामध्ये जाण्याची गरज पडली नसती, कारण शिवसेनेची ताकदच 60-62 झाली असती. त्यामुळे मला स्वतःला दुःख आहे की माझ्या कल्याण पश्चिम मध्ये माझे 9 नगरसेवक हे या ठिकाणी पराभूत झाले आहेत आणि त्यामुळेच आज श्रीकांत शिंदे साहेब असो, एकनाथ शिंदे साहेबांना असो, आज थोडासा बॅक घेण्याला लागलं. पण खरंच मला दुःख आहे की माझे 9 नगरसेवकांपैकी 7 नगरसेवक आरामशीर निवडून येऊ शकत होते आणि ते निवडून येऊ शकले नाही, याचं दुःख आम्हाला आहे. काही ठिकाणी आपण पाहिलं तर महापौर असतील त्या ठिकाणी पण देखील अंतर्गत वाद पण या ठिकाणी समोर आलेला दिसून येतो. नाही, कसं आहे माहितीये का, पक्षश्रेष्ठीने ज्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं वाटप केलं त्यावेळी पक्षाने संपूर्ण पॅनलमध्ये एक सीट तरी भारतीय जनता पक्षाला द्यायला पाहिजे होती. ती न देता शिवसेना भाजप हे युतीने लढतायत असं या ठिकाणी दाखवण्यात आलं पाहिजे होतं. तसं दाखवण्यात आलं नाही शिवसेना भाजप पक्षातर्फे. म्हणजे शिवसेनाचे पदाधिकारी असून द्या या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असून द्या, हे फक्त आपले आपले मतलब साधण्यामध्येच या ठिकाणी हे राहिले. त्यामुळे कदाचित हा फटका मोठा आम्हाला बसला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.